त्याला सुरुवात करायची आहे। विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ झिरट पर आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा 2026 आज या डे नाईट स्पर्धेतील ही दुसरी रचनी आपण पाहतोय, ज्यामध्ये पहिला सामना झाला, यानंतर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। पहिले षटक घेऊन येते गोलंदाज प्रतीक पाटील। पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होती, फुल टोल वसूल लांब पल्ल्याचा षटकार। पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक यावेळेस आज येतोय तो म्हणजे दर्जेदार चौकार। यावेळेस मिस स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, झेल टिपला जातोय। तिसरा चेंडू होती, मोठा हादरा, फलंदाज अंकित पाटील। डीजे या गोष्टीकडे लक्ष द्या। गोलंदाजी करण्या संघाने पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत। इथे टायमर सेट झालेला आहे। जर पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर आपल्याला चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। यावेळेस चांगला चेंडू, नवीन फलंदाज सोहम नाईकला आपण पाहतोय। अजून एक डावखुरा हाताचा फलंदाज, एक युवा खेळाडू ज्याने गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये क्रिकेट खेळत असताना या संघामध्ये पदार्पण करत या संघामध्ये आपलं स्थान निश्चित केलं। एक युवा खेळाडू, यंग टॅलेंट आपण पाहतोय। गावदी धोकोड संघाचं सोहम नाईक स्ट्राईकवर। काय घडलंय बघा, त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय आणि फलंदाज अजून एक बाद डीजे। चांगली गोलंदाजी आपण पाहतो प्रतीकची। पहिल्या षटकात दोन्ही डावखुऱ्याच्या फलंदाजांना त्यांनी इथे बाद केलंय। पहिला फलंदाज अंकित 3 चेंडूचा सामना करताना एक षटकार, एक चौकार लगावत 10 धावसंख्येवर बाद झाला। तो सोहमला पण पाहिलं 2 चेंडूचा सामना करत तो इथे 0 धावसंख्येवर बाद झालाय। पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू, या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। केतन म्हात्रे म्हटल्यानंतर आपल्या सर्वांनाच केतन म्हात्रे आठवतो, मात्र हा केतन देखील काही कमी नाही, याच्याकडे देखील क्षमता आहे, चांगल्या धावा जमवण्याची एक अष्टपैलू खेळाडू आहे। प्रत्येक पाहूया आपल्या षटकातील अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळतोय, कारण सुरुवातीला धावा आल्या मात्र त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी इथे केलेली आहे। इथे कव्हर षटकांना चिडला खेळण्याचा प्रयत्न, इथे लॉंग ऑफ क्षेत्राचा अप्रतिम क्षेत्रक्षण आणि फेक किती अचूक आहे बघा, फेक अचूक आणि फलंदाज विशाल रनआउटच्या स्वरूपात बाद।
ठेवला जातोय पण ते सांगतायत चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईडचा इशारा येतोय. स्वरी चेंडू अवांतर धाव, धावसंख्या 16 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे कारण आपण पाहिलं तर इथे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना धावा जमवायच्या, धावा जमवून एक चांगलं टार्गेट सेट करायचंय गावदेवी धुळकोडी या संघाला. चांगला चेंडू, फुलंदांचा चेंडू पण पाहतोय उजव्या बाहेर, फलंदाज जागेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. नो फुट मुवमेंट, बदल त्याची कमतरता, फुटवर्कचा अभाव. आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर फलंदाजचे पाय हलत नाहीयेत, पाय चलत नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय धावा इथे त्याला जमवता येत नाही या चेंडूवर. गावदेवी धोकड संघाचे बरेचसे समर्थक आलेले आहेत, त्यांचे सर्वात प्रमुख समर्थक महादेवजी कडू देखील आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू, चेंडूला खेळून केलं जात आहे मात्र तिथे आपण पाहतोय क्षेत्रक्षेत्र तैनात आहे, त्याच्या दिशेला चेंडूला खेळून केलं जात आहे त्यामुळे इथे धाव मिळणार नाहीये. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी श्री साई स्पोर्ट्स ज्यांचे मालक आहेत सन्माननीय चेतन राणे यांच्या माध्यमातून आकर्षक असे टी शर्ट देण्यात आले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. यावेळी चेंडू हवेत आहे, झेल होणं कठीण कारण क्षेत्रक्षेत्र थोडासा दूरवरती राहत आहे. एक धाव मिळते, चांगली गोलंदाजी, काही चेंडू सोयीवर आले मात्र मारा अचूक पाहायला मिळतोय. फलंदाजाला कठीण प्रश्न विचारले जात आहेत, कधी ऑफच्या बाहेर फुललेंचा चेंडू तर कधी आपण पाहतोय लेंथ मध्ये बदल, स्लो रन चेंडू गती परिवर्तन केलं जात आहे. चार चेंडू झालेले आपण पाहतो या षटकातील, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. 7 मिनिटं आणि 37 सेकंड झालेले आहेत, दुसरं षटक इथे सुरू आहे. 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, जागेन खेळण्याचा प्रयत्न. बघा आधुनिक क्रिकेटमध्ये उतरणार आपण जी मोठी मोठी नावं पाहतो क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्याकडे असलं फुटवर्क आपण पाहतो, ऑफिसच्या बाहेर शफल होतात, कधी पुढे येतात, कधी बॅकफुटला उभे राहतात आणि त्यातनं ते यशस्वी होतात. म्हणजे फुटवर्क हे खूप महत्त्वपूर्ण आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा फलंदाज ऑफिसच्या बाहेर शफल होतोय, पुन्हा एकदा आपल्या जागेवर येतोय आणि या चेंडू बीट होतोय. या षटकातील विशेषता आपण पाहिलीत, या षटकात तब्बल 4 चेंडू हे डॉट बॉल मध्ये निर्धाव आले, त्यामुळे एक अवांत धाव आणि चौकार येऊन सुद्धा या षटकात केवळ 6 धावा आल्या. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, त्यामुळे 2 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय गावदेवी धोकड संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स, 12 चेंडूमध्ये 17 धावा. याचा अर्थ धावगतीचा विचार केला तर प्रति षटक 8.50 धावा इथे जमवल्या जात आहेत. अशा पद्धतीने धावा आल्या पुढील 2 षटकात तर 34 धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल. मात्र या मैदानात ज्या ज्या संघाने 45+ धावसंख्या जमवले ते संघ यशस्वी झालेत धावसंख्या डिफेंड करण्यात. तेव्हा आता केतन आणि संकेत या दोन्ही फलंदाजांना सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील, धावा जमवाव्या लागतील, धावांचा वेग वाढवावा लागेल, चौका षटकामध्ये डील करावं लागेल, तरच एक चांगली धावसंख्या, एक चांगलं टोटल, एक फायटिंग टोटल धावफलकावरती ते आपल्या संघासाठी लावू शकतील. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय 30 षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रणित. प्रणित पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतोय, कारण पहिल्या 2 षटकात धावा आल्या नाहीयेत आणि त्या धावांची कमतरता आता दूर करण्याचा प्रयत्न निश्चितरित्या दोन्ही फलंदाजांकडून केला जाईल. पहिला चेंडू फुल टॉस, पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच ओव्हर दी बेस्ट स्ट्राईकचा, नोचा, नो +1 आणि 2 धावा इथे मिळतील. त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी फलंदाज केतनला. फ्री हिट म्हणजे फ्री परवाना, फ्री लायसन्स, मोठा हिट खेळण्याची, मोठा स्ट्रोक खेळण्याची सुवर्ण संधी. मात्र स्ट्रोक लगाला जाणार का हे देखील पाहायचंय. उघडा डोळे पहा नीट मित्रांनो, पुढील चेंडू आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू दमदार असरदार असणार का हे देखील पाहायचंय. स्ट्रोक आला तर नक्की दमदार असरदार म्हणावं लागेल. मात्र प्रणित पाहूया कशा प्रकारे हा चेंडू हाताळतोय. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रणित.
फुलटॉस चेंडू होता, मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं एकच धाव मिळते. फुलटॉस चेंडूवरती आपण पाहते केतन म्हात्रेला इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळता येत नाहीये. एकच धाव मिळेल. अशा संधी खूप क्वचित मिळतात, मात्र या संधीचा सुनकडं या संधी ग्रॅब करणं आवश्यक. इथे तसं घडत नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20 धावा, 20 रन्स. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या गोलंदाजी विशेषतः आपण पाहतोय चेंडू जास्त उसळी घेत नाहीये. चेंडू काहीसा खाली राहतो एखाद्या पाणबुडीप्रमाणे आणि त्यामुळे धावा जमवता येत नाही फलंदाजांना. प्रणित अशा प्रकारे षटक प्रणित हाताळलं तर मात्र धावसंख्या मोठी होणार नाही. त्यामुळे इथे संकेतला धावा जमवणं आवश्यक. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बीमर चेंडू. सेकंड बीमर इन दिस ओव्हर आपण पाहतोय. नो प्लस 1 एकूण 2 धावा आणि 2 चेंडू बीमर केल्यामुळे हे षटक इथे थांबावं लागेल गोलंदाजाला आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज नियुक्त करायला लागेल कर्णधाराला. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 22 धावा आणि जो नवीन गोलंदाज येईल त्याचा पहिला चेंडू फ्रीचा असणार आहे. बघा क्रिकेटमध्ये नवीन नियम आहेत, त्यापैकी एक नियम आहे जो म्हणजे जे चेंडू आहेत बीमर चेंडू आहेत ते जर फलंदाजाला नुकसान करणारे असतील तर मात्र इंजुरी करणारे असतील, नुकसान करणारे असतील, दुखापत करणारे असतील तर मात्र गोलंदाज चेंज केला जाईल. त्यामुळे गोलंदाज इथे चेंज होणार नाहीये. प्रणित कंटिन्यू षटक करेल. त्याचा पुढील चेंडू फ्रीचा असेल. यावेळेस कव्हर चेंडू चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू जातो डीप एक्स कव्हर सीमेच्या बाहेर येतोय. चौकार डीजे. धावसंख्या झालेली आहे 26 धावा, 26 रन्स. षटकाचा विचार केला 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू या षटकातील येणं बाकी. या चेंडूतील लागला अजून एक सुरेख फटका. 1 बाउन्स ओव्हर चेंडू जातोय लॉंगच्या बाहेर येतोय. चौकार. दोन चेंडू अजूनही येणं बाकी या षटकातील आणि या चौकारने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. धावसंख्येला काहीसा आकार येतोय, धावसंख्येला वेग प्रदान होतोय कारण चेतनच्या बॅटने येणारे हे स्ट्रोक, हे चौकार धावगतीला वाढवणारे चौकार ठरत आहेत. हे चौकार नक्कीच संघाची धावसंख्या वाढवत आहेत, फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवत आहेत आणि संघाला देखील एक वेगळी ऊर्जा प्रदान करतात असंच म्हणावं लागेल. दोन चेंडू अजूनही आपण पाहतोय या षटकातील येणं बाकी आहे. प्रणित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रणितचं षटक खऱ्या अर्थाने एक महागड षटक ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू, चेंडूला आपण पाहिलात तर स्क्वेअर कटच्या पद्धतीत खेळून काढलं जातं. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहू. 4 षटकांचा सामना आहे.
आणि या 4 षटकांच्या सामन्यातील आपण पाहतोय तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी चांगला चेंडू, फलंदाज पुढे सरसावतोय. चेंडूचा टप्पा थोडा मागे घेतला तो चेंडूला अतिरिक्त उसळी दिली जाते आणि फलंदाजाला बीट केलं जातंय. निर्धाशून्य या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3 गडी बाद 32 धावा. पाण्याची सुविधा करायची आहे. आयोजकांना विनंती आहे पाणी घेऊन जायचं मैदानात. प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यात गावदेवी धोकड संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. स्पर्धा आपण पाहतोय विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ जिरायतपड आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा 2026. आज दुसरी योजनी या स्पर्धेतील मैदान आपण पाहतोय ग्रामपंचायत जिरायतचं सुसज्ज असं मैदान, ज्या मैदानात ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आणि आजच्या दुसऱ्या योजनीमधील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला जय गणेश आंबेवाडी संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी धोकवड्या संघ. नाणेफेकीचा कौल करून जिंकून जय गणेश आंबेवाडी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गावदेवी धोकड संघाला आणि गावदेवी धोकड संघाने पहिल्या षटकात सुरुवात चांगली केली गेली अंकित करून. त्यानंतर विकेटचं पतन झालं. 3 फलंदाज पहिल्या षटकात बाद झाले. दुसऱ्या षटकात काही धावा आल्या, मात्र तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा चांगल्या धावा जमवल्या गेल्या कारण त्यामध्ये 2 ते 3 चौकार केतन मात्र या फलंदाजाने लगावले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय 3 गडी बाद 32 ही धावसंख्येवर पाहतोय. खरं तर म्हणायला लागेल केतन आणि त्याच्या साथीला असलेल्या संकेतने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात डाव सावरला, विकेटचं पतन रोखलं आणि त्याचबरोबर धावा देखील जमवल्यात. पाहूया चौथ्या षटकात कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत, किती धावा जमवल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय चौथं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय तो म्हणजेच आयुष कडून एका चांगल्या षटकाची अपेक्षा असेल. पाहूया आयुष कशा प्रकारे षटक हाताळतोय. स्ट्राईक वरती संकेत नाईक. संकेतची बॅट टळपणार का या अंतिम षटकाच्या स्लॉगवरच्या हाणामारीच्या षटकात तो धावा जमवणार का. पहिला चेंडू आपण पाहतोय पायाचा वेध घेणारा. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाचं पण पाहिलं ना संकेत त्याच्या लईत पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने नेहमी त्याला आपण खेळताना पाहतो, मोठे स्ट्रोक खेळतो, आज मात्र अडखळताना चाचपडताना तो आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर आयुषने पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय. पहिला चेंडू फलंदाजाला समजलेला नाहीये, चेंडू पायावरती जाऊन आढळतोय. पहिला चेंडू निर्धाव. यावेळेस मिस स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, झेल होणं कठीण कारण क्षेत्ररक्षक दूरवर, त्यामुळे ते 2 धावा घेण्याची सुवर्ण संधी मिळते. बघा 3 क्षेत्ररक्षक पुढे आले, 3 ते 4 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफचा, एक लॉंग ऑनचा, डीप एक्स्ट्रा कव्हरचा, तर एक कव्हरचा. मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षकाला झेल टिपता आला नाही. जर क्रिकेटिंग फील्डचा विचार केला तर मिड ऑफला जर एखादा क्षेत्ररक्षक असता त्या स्थानावरती तर मात्र झेल त्याला टिपता आला असता. पुन्हा एकदा गोलंदाज आयुष सज्ज होतोय. यावेळेस चांगला चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू, फलंदाज बाद. डीजे
आयुष्या चांगला या चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होत नाहीये. बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. या एकेरी धावने एवढं पाहिलं, धावफलक पुढे सरसावतोय, धावसंख्या झालेली आहे 35 धावा, 35 रन्स. चार चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज संकल्पला आपण पाहतोय, नॉन सेकंड वे स्ट्राईक केतन, ज्याने आतापर्यंत चांगला खेळ केलेला आहे. 2 चौकार त्याच्या बॅटिंग आपण पाहिलेत. यावेळेचा चेंडू अप्रतिम यॉर्कर, सटीक यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त कडा यॉर्कर पाहतोय. फलंदाज अजून एक बाद.
पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ती आक्रमण पहिला चेंडू जातोय सीमारच्या दिशेला 4 धावांचा आडी. संकल्पत येणारा पुढचा चेंडू यावेळी चेंडूला खेळून केलं जातं. चेंडू जाईल डेपेक्षावर सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला हिट चौकार डीजे. डीजे 2 चेंडू 2 चौकार आले. तिथे गोलंदाजाला कमबॅक करणं आवश्यक. चांगला चेंडू हाताळणं आवश्यक. यावेळेस चेंडू नक्कीच चांगला फलंदाजच्या बाहेर जातोय. त्याला फॉलो करणार चेंडू इथे टाकला जातोय. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. 1 बाउन्स रोधरूप सीमाच्या बाहेर. अजून एक चौकार. व्हॉट अ टेक अप्रतिम झेल आपण इथे पाहतो पकडलेला आहे. मिळतो दर्जेदार क्षेत्रक्षण कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण अतीत या खेळाडूने पकडलेला अप्रतिम झेल आपण पाहिलात. नवीन फलंदाज आलाय या चेंडूवरती. पहिल्या चेंडू सामना करताना 1 धाव प्राप्त करतोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 1 खेळ धावने पहिल्या षटकाची ते सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहिलं तर 38 धावांचा पाठलाग करताना जय गणेश आंबेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 13 धावा 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी आपण विचार केला तर जय गणेश आंबेवाडी संघाला आवश्यकता 25 धावांची. 25 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलिव्हरीज. बघा चेंडू आणि धावांमधलं अंतर जास्त नाहीये. मात्र एखादं कंजूस षटक आलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल.
आणि यासाठीच आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू केतन म्हात्रे याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, ज्याने फलंदाजी करत असताना काही धावा जमवल्या, आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. छोटा म्हणजे खारीचा वाटा म्हटला तरी चुकीचं ठरणार नाही, मग आता खारीचा वाटा देखील इथे खूप मोठा ठरू शकतो. जो एक चांगला षटक त्याच्याकडून आलं तर, एक कंजूस षटक आलं तर मात्र इथे सामना दोन्ही संघांसाठी समान स्थितीत असेल. शुभम आणि सुनील ही जोडी आपण पाहतो. स्ट्राईक वरती शुभम, लोअर फुलटच चेंडू होता, चेंडूला लॉफ केलंय, मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. 2 धावांनी धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या होते 15 धावा. इथे गोलंदाजी करण्या संघाला नक्कीच विचारपूर्वक खेळ करावा लागेल. त्यांच्याकडे पर्याय नक्कीच आहेत. गोलंदाजीने कंजूस गोलंदाजी करत धावा रोखत सामन्यात कमबॅक करून द्यायचं की विकेट प्राप्त करायच्या आणि त्यानंतर फलंदाजी दबाव आणायचा आणि सामन्यात कमबॅक करायचं. इथे मात्र दिशा दाखवली जाते. दिशा चांगले एकदा पूर्ण होईल. चांगलं क्षेत्रक्षण तिथे होतंय. चांगली क्षेत्रक्षणाची व्यूहरचना मी तर म्हणेन, कारण आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचे, ज्या दिशेला फटकेबाजी केली जाईल त्या दिशेला फील्ड प्रोडक्शन म्हणजे फील्ड क्षेत्रक्षण सजवलं जातं. तशीच क्षेत्रक्षणाची चांगली व्यूहरचना या सामन्यात या षटकात आपल्याला पाहायला मिळते. केतन पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. इथे काय घडतंय बघा. चेंडू अतिरिक्त औषधी घेतोय. फलंदाजाच्या मनात शंका उत्पन्न करणारा चेंडू येतोय. चांगला औषधी घ्या, चांगला राईज होणारा चेंडू इथे टाकला जातोय. तो म्हणजेच गोलंदाज केतन कडून. 3 चेंडू झालेत या षटकात. चांगली गोलंदाजी लेन्स मध्ये बदल केला जातोय. विविधता आपल्याकडे आहे, मिश्रण आपल्याकडे आहे आणि त्या मिश्रणानुसार चांगली गोलंदाजी केतन करतोय. यावेळी चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धाव संख्या पण पाहतो 1 ने वाढले. धाव संख्या 17 धावा, 17 रन्स. 17 म्हणजे खतरा. मात्र खतरा हा कोणासाठी होईल हे पाहायचंय, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं षटक कारण या 4 चेंडू 4च धावा आल्यात. इथे मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. अंकितच्या हाती चेंडू. अंकित चूक करत नाहीये. फलंदाज बाद. धाव संख्येकडे पाहतोय. धाव संख्या स्थिरवली आहे आणि 17चा खतरा झालाय तो म्हणजेच फलंदाज शुभम साठी, कारण मोठा सुख खेळण्याच्या प्रयत्नात शुभम इथे बाद झालाय. 1 षटकाने 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 गडी बाद. 17 ही धाव संख्या धाव पाहतोय ती म्हणजेच जय गणेश आंबेवाडी या संघाची. विजयासाठी जिथे 38 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहू. या चेंडूवरती मोठा सुख खेळायचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन मात्र 1च जमेल. चांगली गोलंदाजी केतनची म्हणायला गेले की यशस्वी षटक या षटकात त्यांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिले. किंवा 5 धावांचं षटक, त्यामध्ये 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. याचा अर्थ पहिल्या 2 षटकात 2 गडी बाद 18 धावसंख्या आणि उर्वरित 2 षटकात विजयासाठी जय गणेश आंबेवाडी संघाला आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये 20 धावांची. 20 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 20 धावा असं इक्वेशन असताना पाहूया गोलंदाजीमध्ये काय बदल केला जातोय, कोणत्या गोलंदाज नियुक्त केलं जातंय. निश्चितच अथर्व, यंग टॅलेंट, युवा खेळाडू ज्याच्याकडे असलेली क्षमता बऱ्याच वेळा आपण पाहिलेली आहे. गेल्या 2 वर्षात या खेळाडूने केवळ क्रिकेटमध्ये पदार्पण केलं नाही तर या संघामध्ये आपलं स्थान ॲज अ बॉलर, ॲज अ गोलंदाज म्हणून निश्चित केलं.
20 धावांची आवश्यकता, 12 चेंडूचा खेळ बाकी. बारा चेंडू 20 धावा जमवायच्या असताना आपण पाहतोय गोलंदाज अथर्व. पाहूया कशा प्रकारे हे महत्वपूर्ण तिसरं षटक हाताळतोय. पहिला चेंडूवर पाहतोय दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा येतोय. पहिला चेंडू स्वैर, याचा अर्थ एक धाव मिळेल आणि आता 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडू नक्कीच चांगला उजव्या शीच्या बाहेर चेंडू ठेवला जातो आणि फलंदाजाला इथे बीट केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. दोन चेंडू ज्या पद्धतीने हाताळले जात आहेत ना, फलंदाजाला काही क्लू मिळत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा टप्पा माहित नाही, गती माहित नाही, उसळी माहित नाही किंवा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणि चेंडू बीट झाल्यानंतर पंचांकडे दोन्ही चेंडू होती, दाद मागितली जाते की चेंडू वाईट तर नव्हता ना, चेंडू खेळाच्या मर्यादेबाहेरचा तर नव्हता ना. आता मात्र 10 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 10 डिलिव्हरीज. येथे चांगला चेंडू आणि अपील पंचाने उचलून धरलंय. फलंदाज लेग टू द विकेट म्हणजे पायची स्वरूपात बा. नवीन फलंदाज प्रणित आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. अथर्व आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्वेर मारतो, त्यानंतर पुढील 3 चेंडू प्रभावीपणे त्याने हाताळलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे चेंडूला खेळ खेळण्याचा प्रयत्न बघा, अग्रेशन पाहायला मिळतंय, कौतुक होतंय. टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. काय कमालीची गोलंदाजी बघा, युवा खेळाडू आहे, यंग टॅलेंट आपण पाहतोय मैदानात. आज मात्र प्रेक्षकांची वाहवा लुटतोय कारण चांगली गोलंदाजी अथर्वची आपण पाहतोय. षटकाचा आपण विचार केला तर या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 8 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. हा मात्र खराब चेंडू, आकुटबा चेंडू आणि या चेंडूवरती योग्य प्रहार. चेंडू सीमारेषेच्या दिशेला 4 धावांसाठी.
पहिल्या चेंडूवरती पण पाहिलं तर ओव्हर दी वन माउश वॉर्निंग आपण नक्कीच दिली होती पंचांकडून, त्यामुळे हा चेंडू नो घोषित केला गेला. यावेळी चांगला स्ट्रोक आहे आणि इथे चेंडू अडवण्यात असमर्थ. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर, येतोय अनपेक्षित चौकार. आता मात्र या चौकारने इक्वेशन म्हणजे समीकरण बदलत आहे. विजयासाठी आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यकता 10 धावांची. बघा षटक पहिल्यापासून जर पहिला चेंडू वगळला त्यानंतर चांगलं षटक म्हणता म्हणता काहीशी दृष्टी लागावी, नजर लागावी, याप्रमाणे गोलंदाजाकडून चूक झाली. नोचा इशाराला नो +4 5 धावा मिळाला. एक चेंडू वाढला आणि त्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर फ्रीच्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या 28 झालेली आहे. 38 धावांचं आव्हान आहे. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना अतिशय षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस चांगला चेंडू असं म्हणावं लागेल. कदाचित एकच चेंडू खराब केला गेला पूर्ण षटकामध्ये आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या स्थिरावलेली आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करायचंय. अंतिम षटकासाठी आपण गोलंदाजाला इथे नियुक्त करायचंय. बघा सामना कुठे होता आणि कुठे आला. पूर्णतः पहिल्या षटकातच चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धावा जमवल्या गेल्या होत्या. चला लगेच क्षेत्रक्षण सजवायचंय. चला गावदे धोकड संघ मित्रांनो, चला मित्रांनो स्पीडअप करा. लगेच गोलंदाजाला नियुक्त करायचंय. जय गणेश आंबेवाडी संघाला अंतिम षटकात 10 धावांची आवश्यकता आहे. तर आपण पाहतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकित पाटील. पहिल्या चेंडूवरती अंकितच्या विकेटचं पतन. पहिल्या चेंडूची विकेट. चांगली सुरुवात. फलंदाज बाद डीजे. केली होती. षटकार लगावला होता. गोलंदाज विकेट प्राप्त करत सुरुवात करतोय. कष्टबल खेळाडू आपल्या नावाला साजेसा खेळ करतोय. या चेंडूला आपण पाहिलं तर स्क्वेअर कटच्या पद्धतीत खेळून काढलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. चांगल्या पद्धतीत चेंडूला फॉलो केलं जात आहे. चेंडूला फील्ड केलं जात आहे. 2 धावा इथे नक्कीच अडवल्या गेल्यात, वाचवल्या गेल्यात, सेव्ह केल्यात असंच म्हणावं लागेल. इक्वेशन बदलत आहे. 4 चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. दोन्ही संघांसाठी सामना खुला. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. फुलटा चेंडू होता. या चेंडूला आपण पाहतोय पायाच्या सैन्य अडवण्याचा प्रयत्न होता. इथे दुसरा धावायचा प्रयत्न आणि हा प्रयत्न
पूर्ण केला जातोय. 3 चेंडू 6 धावा. काय कमालीचा सामना रंगलाय बघा. दोन्ही संघ इथे प्रयत्न करतायत सामना जिंकण्यासाठी. गावदेवी धोकोडे संघाचं मात्र मी कौतुक करेन, कारण 38 धावांचं आव्हान प्राप्त करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला एक कडवी झुंज दिली जाते. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे जय गणेश आंबेवाडी संघाला. इथे आकुटपणे चेंडू आमंत्रण, आणि हे आमंत्रण स्वीकारलंय. विनिंग स्ट्रोक येतोय, विजयी फटका, आणि हा सामना या षटकाराने जिंकलेला आहे जय गणेश आंबेवाडी या संघाने. तर अभिनंदन जय गणेश आंबेवाडी संघाचं. तर हार्ड लक टीम गावदेवी धोकोडे. आज आपण पाहिलं तर गावदेवी धोकोडे संघामध्ये गोलंदाजी क्रमामध्ये कमतरता पाहायला मिळेल, कारण त्यांचे 2 गोलंदाज नक्कीच उपस्थित नाही आहेत. हा सामना जिंकलाय तो म्हणजेच जय गणेश आंबेवाडी संघाने. अभिनंदन त्यांचं. तर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय, ते म्हणजेच गावदेवी धोकोडे संघाला. आणि या मॅच मधील मॅच द मॅच मानकरी आम्ही जाहीर करतो. त्या दरम्यान चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. जय गणेश आंबेवाडी संघाचा कर्णधार आणि आपण पाहतो इथे शिवशंभू आगरसुरी संघाचा कर्णधार समीर आलेला आहे.